पप्पा म्हणले तुम्हाला भेटल्याशिवाय घरी जायचं नाही. निरोप द्यायला फोन पी कुणीच कुठेच जवळ सापडा सगळे फोन बंद मला कर दे नाही आमची विनंती अगोदर त्यांचा करून नंतर करा. गेला खासदार चालू होती ना. पण थोडं माग आहे ना मागून घेतो ना व्हिडिओ थोडं माग आहे थोडं माग आहे मागायचं नव्हतं आता. संपूर्ण राज्याचं लक्ष बीड लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं. अखेर बीड लोकसभा मतदारसंघामधून बजरंग सोनवणे हे निवडून आलेत, खासदार झालेत. बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाकडून तुतारीच्या चिन्हावर होते, तर या ठिकाणाहून पंकजा मुंडे या भाजपकडून होत्या कमळाच्या चिन्हावर. पण मात्र या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना एकूण 6,77,397 एवढं मतदान मिळालं, तर बजरंग सोनवणे यांना 6,83,950 एवढं मताधिक्य मिळालं. आणि बजरंग सोनवणे यांनी या ठिकाणाहून 6,553 मतांची आघाडी घेतली आणि 6,553 मतांनी बजरंग सोनवणे हे विजयी झाले. तसं पाहायला गेलं तर बीडचा निकाल हा उशिरापर्यंत जाहीर झाला. बीडमध्ये वातावरण काय होतं, कोण निवडून येतं, अशी काटेकी टक्कर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये चालू होती. कारण की राज्यातल्या अनेक भागांचा निकाल जाहीर झालेला होता, उमेदवार निवडून आलेले होते, पण मात्र बीडचा निकाल उशिरा लागला आणि यामधून अखेर बजरंग सोनवणे हे निवडून आले, खासदार झाले. सर्वप्रथम बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर बजरंग सोनवणे म्हणाले की दादा तुम्ही खासदार केलं. अशा पद्धतीनं बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार सुद्धा मानले, त्यांचा सुद्धा सत्कार केला. मनोज जरांगे पाटील यांनी बजरंग सोनवणे यांचा सत्कार केला. अशा पद्धतीनं बीड लोकसभा मतदारसंघामधून बजरंग सोनवणे हे खासदार झाले आहेत. एकंदरीत ज्या पद्धतीनं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना झाला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. अशाच पद्धतीचे निर्णय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. दादा नाही चालू चालतं संभाजीनगर, जालना, बीड म्हणून जरांगे पाटलाचा विजय येतील. मराठवाड्याचा आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी येण्याचं पूर्ण श्रेय आता म्हणून जरांगे दिल्लीत दादांची चर्चा. आता दुसरं काय मोदी म्हणला पाहिजे भाजपचा सुद्धा साफ झाला.